कान्हा, मन खूप अशांत आहे रे. जेव्हा चहूबाजूंनी संकट घेरून येतात आणि कोणताही मार्ग सापडत नाही, तेव्हा मनात भीती दाटून येते. जीवन इतकं कठीण का होतं कान्हा? दुःखातून बाहेर पडण्याचा कोणताही सोपा मार्ग का नाहीये? राधे, तू ज्याला समस्या किंवा संकट म्हणत आहेस ती केवळ एक परिस्थिती आहे. जीवन हे नदीच्या प्रवाहासारखं आहे. मार्गात दगडधोंडे तर येणारच, पण नदी कधी दगडांच्या भीतीने वाहणं सोडून देते का? नाही कान्हा, ती तर आपला रस्ता बदलते किंवा त्या दगडांना चिरून पुढे निघून जाते. पण आपण मनुष्य तर खूप कमकुवत आहोत. जेव्हा संकट येतं तेव्हा आपण खचून जातो. या समस्येवर मात कशी करायची? शांत राहा राधा. प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी तुझ्या हृदयातच शक्ती आहे. समस्येपासून पळून जाणं हे उत्तर नाही, तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं हाच खरा उपाय आहे. ऐक, जेव्हा कधी जीवनात कठीण प्रसंग येईल तेव्हा या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. सर्वात आधी परिस्थितीचा स्वीकार कर. जे घडून गेलंय ते बदलता येत नाही. चिंता केल्याने उद्याच्या अडचणी कमी होत नाहीत, उलट ती आजची ताकद हिरावून घेते. धैर्य राधे. रात्र कितीही गडद असली तरी सूर्योदयाला कोणीही रोखू शकत नाही. मला तुमचा आधार आहे कृष्णा. मी नेहमी तुझ्या सोबत आहे राधे. धन्यवाद प्रभू. प्रत्येक कठीण काळाला एक मर्यादा असते. तो काळही निघून जातो. फळाची चिंता सोडून फक्त तुझ्या वर्तमानातील कर्मावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तू पूर्ण विश्वासाने योग्य मार्गावर एक पाऊल पुढे टाकतेस तेव्हा संपूर्ण सृष्टी तुला मार्ग दाखवू लागते. म्हणजे कान्हा, समस्या मोठी नसते, तर आपली भीती तिला मोठं बनवते. अगदी सत्य बोललीस राधे. तू या विश्वातील कोणत्याही आव्हानापेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली आहेस. जीवनात समस्या येणं हा संसाराचा नियम आहे आणि त्यांच्याशी 2 हात करत हसतमुखाने जगणं ही जिण्याची कला आहे. बस स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या मनातील सगळा अंधार दूर झाला कान्हा. तुझ्या या गोष्टी मला नेहमीच मार्ग दाखवतील. जय श्री कृष्णा.